श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. शोषणं भवसिन्धोश्च ज्ञापनं सारसम्पदः गुरोः पादोदकं सम्यक तस्मै श्री गुरुवे नमः. परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 1692व्या भागाचं मी पठण करीत आहे. आज मार्गशीर्ष शुद्ध द्वादशी, गुरुवार दिनांक 12 डिसेंबर 2024. उपदेशामृत संग्रह भाग 7 या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रेय सत्संग मंडळ मुंबई दिनांक 19/7/1993, बैठक क्रमांक 162. परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेल्या हितगुजाच्या भाग 17चे मी पठण करीत आहे. या भागातील पुढील भागात परमपूज्य सद्गुरू आपले हितगुज भक्तांशी करताना पुढे म्हणतात, हल्लीचा समाजही फार विचित्र झाला आहे. या समाजात सर्व माणसं इतरांचा कमीपणा शोधत असतात. या अशामुळे ज्या व्यक्तींमध्ये तसे उणेपणा असेल त्याच्या मनावर खूप खोलवर परिणाम होतो व ती व्यक्ती समाजापासून लांब राहू लागते. अर्थात तसे केल्याने समाजाला काही फरक पडत नाही, परंतु त्या व्यक्तीची प्रगती खुंटून जाते. एकटेपणाने ती व्यक्ती आधीच खचलेली असते. हे फार विचित्र घडत असते. समाजाने खरं पाहता अशा माणसांना प्रोत्साहन देऊन त्यांचं उणेपण विसरण्यासाठी त्यांना मदत करणेच योग्य असते. मनुष्याला उणेपणा कशासाठीही असू शकतो. एखादी व्यक्ती अपंग असते म्हणजे त्या व्यक्तीला एखादा अवयव कमी असतो, तरी त्या व्यक्तीच्या मनावर त्यामुळे परिणाम झालेला असतो. कधी कधी काही माणसांना मुलं नसतात, तर काहींना फक्त मुलीच असतात, तर काहींना मुले असली तरी ती आईवडिलांना विचारत नसतात. हा उणेपणाही मनुष्याला शांती देत नसतो. या सर्वांवर मात जर करायची असेल तर तुम्हाला ईश्वरी शक्तीचा आधार शोधलाच पाहिजे. हा आधार ज्यांना मिळतो ते सर्व हळूहळू सत्संगाने, धार्मिक वाचनाने मनाची शांतता मिळवण्याकडे प्रगती करताना दिसत असतात. ईश्वरी शक्ती ही यथा योग्यम तथा कुरु या न्यायानेच भक्ताला जे योग्य असतं तेच देत असते. या ईश्वरी शक्तीच्या सहवासात गेल्यावर सर्वच गोष्टी भक्ताच्या मनाप्रमाणे होतात असे नाही. ईश्वरी शक्ती भक्ताला जे योग्य, जे सुखकारक असेल तेच देत असते. काही गोष्टी भक्ताच्या हट्टाने त्याला दिल्या तर त्या गोष्टींपासून काही वेळेला भक्ताला सुख मिळण्याऐवजी उलट त्रासच भविष्यात होणार असतो. हे सर्व मनुष्याला माहीत नसल्याने काही वेळेला मनुष्य अशा शक्तीजवळ येऊनही अज्ञानाने दूर जातो. अर्थात दूर जाण्याने त्या व्यक्तीवर अधिकाधिकच संकटे येऊ लागतात व ती शक्ती पुन्हा त्याला काही तशी जवळ येऊ देत नाही. या मार्गाचे एक वैशिष्ट्यच आहे की जो या शक्तीजवळ आला असेल व त्याने या शक्तीचे अनुभवही घेतले असतील, परंतु पुढे काहीही कारणाने एकदा या शक्तीपासून तो माणूस दूर गेला तर त्याला शासनच होत असते. अज्ञानातून चूक झाली तर चालते, परंतु जेव्हा तुम्हाला त्या शक्तीचे अस्तित्व जाणवत असेल तिथे तुम्ही स्थिर राहून त्या शक्तीची सेवा तुम्ही करणे आवश्यकच आहे. तुम्ही सर्वांनी आता या शक्तीचा अनुभव घेतलेलाच आहे, तेव्हा सर्वांनी इथेच स्थिर राहा. परमेश्वराची ही मायाच असते की तो तुम्हाला इथे आल्यावर तुमची परीक्षा घेत असतो. बाहेर दुसरीकडे आकर्षित करून दूरही ठेवत असतो. याचे ज्ञान तुम्ही इथे स्थिर झाल्याशिवाय होणार नाही. मनुष्य जेव्हा या ईश्वरी शक्तीची सेवा करू लागतो तेव्हा हळूहळू त्याच्यामध्ये आंतरबाह्य फरक पडू लागतो. प्रथम त्याचं हृदय हे मृदू होतं, मन कनवाळू होतं. त्याचा मूळ रजोभाव कमी होऊन हळूहळू तो संपूर्ण रजोभाव नष्ट झाल्यावर त्या मनुष्याला दैवी भाव येऊ लागतात. एकदा त्याला दैवी भाव येऊ लागले की भगवंताबद्दल उमाळा येऊ लागतो. ही स्थिती येण्यासाठी खूप कालावधी जायला लागतो. सामान्य माणसाचा रजोगुण तसा सहजासहजी कधीही नाहीसा होत नसतो. आमच्यासारख्या व्यक्तीचा रजोगुण आधीच नाहीसा झालेला असतो.
त्यामुळे ते दैवी भावही आम्हाला आलेलेच असतात. ह्या अवस्थेमुळे जेव्हा दर्शनाला तुम्ही येत असता तेव्हा तुम्हा सर्वांना या देहाचे दर्शन झाल्यावर आनंद लाभत असतो व एक विशिष्ट प्रकारचा आदरही तुम्हा सर्वांना वाटत असतो. ही वस्तुस्थिती आहे. तुम्हा भक्तांना ही अवस्था येणं कठीणच आहे व त्यामुळेच तुमचा आधार कोणालाही वाटत नाही. पूर्वीच्या काळी श्री नारायण स्वामी फार मोठे होऊन गेलेले आहेत. त्यांना तसे दैवी भाव आलेले होते. एकदा ते शिष्यांच्या बरोबर अरण्यातून जात असताना त्यांना कोणीतरी कण्हत असल्याचा आवाज आला. ते तिथे रस्त्यात थांबले व त्यांनी शिष्यांना तो आवाज कोण करते हे पाहायला सांगितले. तेव्हा शिष्यांनी अरण्यात शोध घेतल्यावर त्यांना एक सिंह कणत असल्याचे आढळले. त्या शिष्यांनी श्री नारायण स्वामींना ही गोष्ट सांगितली. लगेच श्री नारायण स्वामी त्या सिंहापाशी गेले. त्यांनी त्याला व्यवस्थित न्याहाळलं तेव्हा त्यांना त्या सिंहाच्या पायात काटा टोचल्याचे दिसले. स्वामींना पाहून सिंहाला खूप आधारच वाटला. स्वामींनी शांतपणे त्या सिंहाला जवळ घेतले. पाठीवर हात फिरवून तो काटा हळूच त्या सिंहाचा पाय हातात घेऊन स्वामींनी काढून टाकला. सिंहाने हो का चू केले नाही, परंतु पायातून काटा काढून टाकल्यावर स्वामींनी तिथे अधिक वेळ न थांबता त्यांच्या पुढच्या मार्गाला लागले. स्वामींना आलेला दैवी भाव हा जनावरांनाही कळून चुकला होता. अशाच एका दैवी भाव असलेल्या शेतकऱ्याची अशीच एक गोष्ट आता एवढ्यात घडल्याचे मी ऐकले आहे. एका डोंगरावर एक गरीब शेतकरी त्याच्या बायको मुलांसह राहत होता. रोज उठल्यावर तो ज्ञानेश्वरीचे वाचन त्याच्या बुद्धीप्रमाणे परंतु मनापासून करीत असे. एकदा रात्री तो सहकुटुंब झोपला असताना त्याच्या झोपड्यात अचानक एक चांगला 6 फूट लांबीचा वाघ शिरला व त्याच्या डोक्यापाशी येऊन बसला. शेतकऱ्याने एक कुत्रा पाळलेला होता. कुत्र्याने वाघाला पाहिल्यावर तो भुंकू लागला. त्यामुळे शेतकऱ्याला जाग आली. त्याने डोळे उघडले तेव्हा त्याच्या डोक्याशी भला मोठा वाघ बसलेला त्याला दिसला. तो घाबरून गेला. काय करावं त्याला सुचेना. तेवढ्यात शेतकऱ्याची पत्नीही त्या कुत्र्याच्या आवाजाने जागी झाली. तिनेही वाघ डोक्याशी बसलेला आहे हा पाहिला. शेतकऱ्याने तिला शांत झोपून राहण्याबाबत खुणावले. त्या शेतकऱ्याला रोज तो ज्ञानेश्वरी वाचत असल्याने जे दैवी भाव आले होते त्यामुळे त्या वाघाच्याही मनातील विचार त्यांना खाण्याचा बदलला गेला व तो तिथून जसा आला होता तसा परत निघून गेला. परंतु जाता जाता त्या शेतकऱ्याच्या अंगावर पंजा मारून म्हणजे जशी काही शाबासकीची थाप त्याने जणू दिली. अशा पद्धतीने शेतकऱ्याला व त्याच्या कुटुंबाला काहीही न करता तो शेतकरी ज्ञानेश्वरी जे वाचन करीत असे ते सर्वच्या सर्व त्याच्या कामाला आले. हे सर्व तुम्ही लक्षात ठेवा व या शक्तीची सेवा कितीही अडचणी आल्या तरी मनापासून करीत राहा. तो शेतकरी केवळ ज्ञानेश्वरीच्या नित्य वाचनाने मोठ्या संकटातून सुटला हे खरोखरच तुम्हा सुशिक्षित माणसांनी विचार करण्यासारखेच आहे. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण. याच हितगुजाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.